लव जिहाद, लव त्रिशूळ याबाबत समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा चालू आहे। त्याबाबत आगाऊ माहिती गोळा करावी। नवरात्रोत्सवात इतर धर्मीय लोक सहभागी होत असल्यानं अनुचित प्रकार होऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो। हा मजकूर एखाद्या धार्मिक संस्थेच्या पॅम्पलेटमध्ये नव्हे तर मुंबई पोलिसांच्या एका अंतर्गत परिपत्रकात छापून आलाय। नवरात्रीच्या निमित्तानं हिंदू मुलींना लव जिहादचा धोका असल्याचं मुंबई पोलिसांना वाटतंय। त्यामुळेच सर्व पोलीस ठाण्यांना अलर्ट राहण्याच्या सूचना देणारं एक परिपत्रक पोलिसांनी काढल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे। मात्र पोलिसांनी परिपत्रकाबाबतच्या माहितीचा इन्कार केला असला तरी दांडिया खेळायला येणाऱ्या मुलींच्या सुरक्षेबाबत सर्व मंडळांना आणि पोलीस ठाण्यांना सूचना केल्याचं पोलीस सांगतायत। त्यांनी स्वतःचे सुरक्षारक्षक त्या ठिकाणी नेमावेत, त्याचबरोबर स्वयंसेवक पण त्या ठिकाणी असावेत जेणेकरून महिलांच्या संदर्भात कुठल्याही छेडछाडीसारखे प्रकार तिथे घडणार नाहीत। त्याचबरोबर पुरेशी प्रकाश व्यवस्था त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी असावी असाही निर्देश त्यांना दिलेले आहेत। कुठल्याही प्रकारचा बाब समोर आलेली नाही अशा स्वरूपाच्या ज्या चर्चा आहेत त्या सोशल मीडियावरती आम्ही नजर ठेवून आहोत आणि योग्य ती काळजी त्या संदर्भातली घेतली जाते। काँग्रेसनं मात्र पोलिसांच्या या कथित परिपत्रकावर जोरदार टीका केली आहे। देशभरामध्ये लव जिहाद आणि लव त्रिशूल अशासारख्या ज्या घटना आहेत त्यांची चर्चा त्या ठिकाणी होते। हा जो सण आहे नवरात्रोत्सवाचा तो गुजराती समाज त्या ठिकाणी साजरा करत असतो आणि हे साजरा करत असताना इतर धर्मीय त्या ठिकाणी जर त्याच्यामध्ये सामील जर झाले तर कायदा सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण होऊ शकेल। ही जी भाषा जी आहे ही या देशामधल्या मोदी सरकारची आणि राज्यामधल्या फडणवीस सरकारची भाषा आहे। हिंदू मुलींना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचं धर्मांतरण करणं याला लव जिहाद असं म्हटलं जातं। मात्र लव जिहाद किंवा लव त्रिशूळ याला कायद्याच्या भाषेत काहीच अर्थ नाही। असं असताना पोलिसांनी असं परिपत्रक काढलं असेल तर ते सामाजिक तेढ कमी करण्यासाठी निश्चितच नाही। दीपक भातुसेसह अजित मांढरे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।